गुड मॉर्निंग एवरीबडी. आपण पहिला पाठ अभ्यासत आहोत 11वीचा. त्यामध्ये बिईंग नेबरली दिस इज द लेसन. या पाठामध्ये आपण आईस ब्रेकर जे क्वेश्चन आहेत ते तुमचं तुम्ही करा, कारण सोपे आहेत प्रश्न. यामध्ये रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड मार्क दोज दॅट अप्लाय टू यू. कोणते प्रश्न तुम्हाला अप्लाय होतात आणि कोणते प्रश्न तुम्हाला अप्लाय होत नाहीत त्याबद्दल ते तुमचं तुम्ही करा, कारण ते सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर फ्रेंडशिप टू मी मीन्स, फ्रेंडशिप माझ्यासाठी काय आहे हा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये हॅव्हिंग लॉंग कन्व्हर्सेशन, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग गिफ्ट्स. काही वेळा प्रत्येकाचं मत वेगळं आहे. परीक्षेमध्ये एखाद्याला पेपर दाखवावा, त्यानंतर मदत करावी, याशिवाय काही मी ॲबसेंट असेल तर मला नोटबुक द्यावी, अशा प्रकारे काही आपण लिहू शकतो. इफ यू सी समवन लोनली ऑर सॅड यू विल. जर आपण एखाद्या व्यक्तीला जो एकटा आहे आणि दुःखी आहे तर तुम्ही काय कराल. हे प्रश्न सोपे आहेत. यामध्ये जर लोनली आणि एकटा जर पाहिला असेल, लोनली आणि सॅड जर आपण पाहिलं असेल तर सामान्य माणूस काय करेल तर त्या व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर त्याला विचारेल की तू एकटा का आहेस, तू विचार का करतोयस. अशा प्रकारे आपण काही लिहू शकतो. तो सांगेल की माझ्याकडे पैसे नाहीत, याशिवाय मी भुकेला आहे, याशिवाय तो काही कारण सांगेल. ते आपण विचारायचं आहे, त्यानंतर त्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे. लुईस आणि अल्कॉट हे अमेरिकन रायटर्स आहेत आणि अर्ली फेमिनिस्ट रायटर्समध्ये म्हणजेच महिलांच्यामध्ये पहिली लेखिका म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. बिईंग नेबरली हा जो पाठ आहे त्या दोन फॅमिलीबद्दल हवा आहे. त्या दोन फॅमिली कोणत्या पहा. ही आहे मार्च फॅमिली, जानेवारी फेब्रुवारी मार्च, लक्षात ठेवायला सोपं आहे. तिसरा महिना म्हणजे मार्च. आणि दुसरी फॅमिली आहे लॉरेन्स फॅमिली. लॉरेन्स फॅमिलीमध्ये फक्त दोन मेंबर आहेत, एक आहे ग्रँडपा आणि एक आहे ग्रँडसन. त्यानंतर मार्चच्या फॅमिलीमध्ये जो आहे बेथ आहे, ॲमे आहे, मेघ आहे. महत्त्वाचं कॅरेक्टर कुठलं आहे, जो आहे. आणि इथं महत्त्वाचं कॅरेक्टर कुठलं आहे तर ग्रँडसन आहे. या दोघांच्यामध्ये कशी मैत्री होते आणि ते नेबरली कसे होतात, हे कोणामुळे होतात, असं याबद्दल हा पाठ आपण अभ्यासतो आहे. बिईंग नेबरलीमध्ये पहिला प्रश्न विचारला आहे पहा. ती तुम्ही पुस्तक तुम्ही समोर ठेवा आणि मी जो शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला पाठ व्यवस्थित समजेल. मी जास्तीत जास्त मराठी म्हणून बोलणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुलं ही मराठी मीडियमची आहेत. गावातील लोकांना समजावं या दृष्टिकोनातून मी मराठीचा उल्लेख करणार आहे जास्त करून. कोणाला हिंदी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा या पाठाची माहिती मिळेल. पण सध्या तरी महिनाभर किंवा 1.5 महिना तुम्हाला मराठीमधून अभ्यासायचा आहे. व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू जो नाव जो. हा पहिला प्रश्न जोला मेघ विचारते, कारण मेघ घरामध्ये असते, ती कधीच बाहेर जात नाही. आणि जो जेव्हा बाहेर जात असते तेव्हा तिच्या हातामध्ये काय काय असतं बा. शी वॉज अ स्क्वॅक. ओल्ड स्क्वॅक म्हणजेच जुनं असं जॅकेट तिने घातले असते. त्यानंतर डबल बूट असतात म्हणून ती स्टम्पिंग करून बाहेर येते, बुटाचे पाय वाजवत असं बाहेर येते. आणि तिच्या डोक्यावर हॅट असते. तिच्या हातामध्ये एक ब्रूम असतो. ब्रूम म्हणजे झाडू, तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे झाडू असतो. त्या झाडूला घेऊन त्यानंतर तिच्या हातामध्ये दुसरं एक गोष्ट म्हणजे शॉवेल असते. शॉवेल म्हणजे फावडे. तिच्या हातामध्ये एका हातामध्ये फावडे, एका हातामध्ये झाडू. या गोष्टी घेऊन ती बाहेर जात असते. आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून जो काय म्हणते पहा, गोईंग फॉर अन एक्सरसाइज. मी कशासाठी चाललेली आहे तर एक्सरसाइज करण्यासाठी चाललेली आहे. जो विथ अ मिस्चिवस ट्विंकल इन अर आईज. तिच्या चेहऱ्यावरती एक मिस्चिवस ट्विंकल असते. तिला म्हणायचं असतं की मी एक एक्सरसाइज करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी चाललेलो आहे, असं ती आपल्या बहिणीला सांगते, मेघला सांगते. त्यावरती ती पुन्हा विचारते, शुड आय थिंक 2 लॉंग वॉक्स इन दिस मॉर्निंग वुड बी इनफ. It's cold and dull outside. I advise you to stay warm and dry by the fire. I do, said the Meg in Shiver. शिवरमध्ये
किंवा थंडीनं कुडकुडत मेघ असते, कारण बाहेर थंडी असते, बर्फ पडलेला असतो. त्यामुळं मेघ म्हणते की बाहेर थंडी आहे, तू वॉर्म राहा, घरामध्ये राहा, जेणेकरून तुला ऊब मिळेल. याशिवाय बाहेरचं वातावरण हे डल आहे, त्यामुळे तू बाहेर जाऊ नकोस. पण त्यावरती जो शांत बसणार थोडीच आहे. जो म्हणते नेव्हर टेक ॲडवाइस, मी कोणाचाही सल्ला घेत नाही, असं तिचं उत्तर आहे. आणि या उत्तरावरती काय बोलणार? कांट कीप स्टील ऑल डे, मी दिवसभर घरात राहू शकत नाही. नॉट लाईक पुसी कॅट, जसं मांजरीन एखाद्या घरामध्ये अशा प्रकारे बसलेली असते बघा, आपले दोन्ही पाय वरती घेऊन अशा प्रकारे बसलेली असते. तसं मी अजिबात बसत नाही, असं जो खडसावून सांगते तिला. त्यानंतर ती म्हणते आय लाईक ॲडव्हेंचर्स, मला ॲडव्हेंचर, साहस, धाडसं आवडतात. आय एम गोइंग टू फाइंड समवन, आणि ते धाडस करण्यासाठी मी बाहेर जात आहे, असा जो निर्धारपूर्वक सांगते. तेव्हा मेघचा नाविलाज होतो आणि मेघ आपली आयव्हॅन्हो नॉवेल जी असते ती नॉवेल उघडते आणि नॉवेल वाचत, आयव्हॅन्हो ही जी नॉवेल आहे, वॉल्टर स्कॉटची नॉवेल आहे, ती नॉवेल वाचत बसते. आणि बाहेर जाऊन जी मेघ आहे जो आपला मार्ग क्लीन करण्याचा प्रयत्न करते. शी डिग द पाथ अँड शी वॉज ट्राईंग टू रिमूव्ह ऑल द मटेरियल्स फ्रॉम द ब्रूम. तिच्या हातामध्ये जो झाडू असतो त्या झाडूनं ती बाकीच्या गोष्टी साफ करण्याचा प्रयत्न करते, इकडे तिकडे मारण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर बोथ स्टूड, दोन घरांचं अंतर दिलेलं आहे. हे मार्च हाऊस आहे, लॉरेन्स हाऊस आहे. पहिल्यांदा मार्च हाऊसची माहिती दिलेली आहे. मार्च हाऊस इज both stood with the suburb of the city, which was still country-like, with the groves, lawns, large gardens and quiet streets. याशिवाय सर्व एरियामध्ये एक चांगलं उपनगर असतं. त्या नगरामध्ये मोठमोठ्या गार्डन्स, क्वाईट स्ट्रीट असतात, शांत असे रस्ते असतात. यामध्ये हे घरं दाखवलेली आहेत. अँड अ लो हेज पार्टेड द टू स्ट्रीट्स, आणि दोघांच्या मध्ये एक छोटीशी हेज असते किंवा खंदक असतं. त्या खंदकामुळं दोन घरं ही पार्ट झालेली असतात किंवा डिवाईड झालेली असतात. अँड अ लो हेज पार्टेड टू स्ट्रीट्स ऑन वन साईड वॉज एन ओल्ड ब्राऊन हाऊस. एका साईडला जे घर असतं ते ब्राऊन हाऊस असतं, म्हणजे तपकिरी रंगाचं घर असतं. लुकिंग रादर बेअर अँड शाबी, हे जणू काय बेअर म्हणजे उघड्यावर पडलेलं, आणि शाबी म्हणजेच ओल्ड. रॉब्ड ऑफ द वाईन्स दॅट ऑफ द समर कवर्ड इट्स वॉल्स अँड फ्लावर्स. यानंतर या घरावरती वेली चढलेल्या आहेत. पहा, इथं आपल्याला पाहायला मिळतं, इकडून एक वेली गेलेली आहे, इकडून एक वेली गेलेली आहे. अशा प्रकारे वेलीमध्ये वापरलेलं असं एक घर असतंय, नॉट स्टेटली स्टोन मॅसन. आणि दुसऱ्या बाजूला वॉल विथ फ्लॉवर्स अँड द सराउंडेड इट. आणि याशिवाय फुलांनी ही घर आच्छादलेलं पाहायला मिळतं. ऑन द अदर साईड वॉज स्टेटली स्टोन मॅसन. आणि दुसऱ्या बाजूला हे जे घर आहे हे स्टोन मॅसन आहे, लक्झरी घर आहे. जसं धीरूभाई अंबानींचं घर आहे तशा प्रकारे एक श्रीमंताचं घर जे आहे आणि एक गरिबाचं घर आहे. अशा प्रकारे दोन घरांचं विभाजन तिथं दाखवलेलं आहे. कॉन्झर्वेटरी अँड द ग्लिम्सेस ऑफ लवली थिंग्स वन कॉट द बिटवीन द रिच कंटेन्स. आणि आपल्याला जर पाहायला मिळालं तर हे घर जे आहे, मोठं घर, हे श्रीमंतीचं वातावरण पाहायला मिळतं. श्रीमंतांचं घर आहे. येट इट सीम टू बी द लोनली लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस अँड नो चिल्ड्रन फॉर्लिक्ड ऑन द लॉन्स. आणि मात्र या घरामध्ये कोणत्याही प्रकारची मुलं नसतात. त्यामुळं जोच्या मते हे घर हे एक इन्चॅन्टेड प्लेस आहे असं तिचं मत आहे. कारण ह्याच्यामध्ये कोणीही बोलत नाही आहे. कारण ग्रँडपा आणि ग्रँडसन ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जनरेशन गॅप आहे. ग्रँडपा ही पहिली पिढी मांडली तर ग्रँडसन ही तिसरी पिढी आहे. पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी अशा प्रकारे जनरेशन गॅप आहे.
या जनरेशन गॅपमुळे ग्रँडसनला काय हवं आहे ते ग्रँडपाला माहिती नाही आहे. त्यामुळं आपल्याला या घरांच्यामध्ये एक वेगळेपण जाणवतं. त्यामध्ये जोज लवली फॅन्सी द फाईन हाऊस सीम्ड टू बी काइंड ऑफ इन्चँटेड प्लेस. जोच्या मते हे जे घर आहे ते इन्चँटेड प्लेस आहे, कारण जणू काही चटकीनेनं व्यापलेलं घर आहे. नो वन एन्जॉयड. सर्व काही स्प्लेंडर्स आहे, याशिवाय सर्व काही गोष्टी आहेत, पण कोणी एन्जॉय करत नाही आहे, कोणी त्याचा लाभ घेत नाही आहे. त्यामुळं जोच्या मते या घरावरती चटकीने जादू केलेली आहे आणि तिच्या मनामध्ये येतं की हिडन ग्लोरीज वी विल सर्च. आणि जी काही हिडन ग्लोरीज आहेत ती आपण सर्च करायची असं जोच्या मनामध्ये येतं. आणि त्या लॉरेन्स बॉयबद्दल तिनं एकदा पार्टीमध्ये त्या लॉरेन्सला पाहिलेलं असतं. तेव्हापासून तिच्या मनात असतं की आपण कशी तरी करून त्याच्याशी बोललं पाहिजे. दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन. तिचं 3 नंबर पॉईंटमध्ये शेवटचा पॅराग्राफ जो आहे तो काय सांगतो बघा. तर शी सेड टू हरसेल्फ. ती स्वतःच म्हणते जो की तो जो मुलगा आहे तो मुलगा सोसायटी आणि फंडपासून अलग राहिलेला आहे, सफरिंग करत आहे. हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट्स द गुड टू फॉर हिम. त्याच्या आजोबांना त्याला काय हवं आहे तेच माहीत नाही आहे, कारण आजोबांचं आणि मुलाचं नातं वेगळं असतं. आता हा मुलगा नाही आहे तर नातू आहे, म्हणजेच तिसरं जनरेशन आहे. आजोबा वडील नसल्यामुळं आजोबा आणि नातू हे दोघंच राहिलेले आहेत. आणि मधला जो गॅप आहे त्या गॅपमुळं आजोबांचं वातावरण वेगळं आहे, कारण करून भागला देवपूजेला लागला, अशी आजोबांची अवस्था आहे. आजोबा आता म्हातारपणे काय करणार तर ख्रिश्चन नॉवेल वाचणार किंवा ख्रिश्चन लोकांच्या प्रमाणे बायबल वाचणार, अशी त्यांची अवस्था आहे. यंग अँड लवली असं त्या मुलाबद्दल काहीच नाही आहे. समबडी यंग अँड लवली, आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन सो. जोच्या मनामध्ये आहे की आपण त्यावरती जावं आणि त्या आजोबांना थोडंफार सांगावं, जेणेकरून ते ऐकतील आणि त्या मुलाला बाहेर सोडतील, असं जोचं मत आहे. त्यानंतर आपल्या 4थ्या पानावरती वळायचं आहे. आणि जोला वरती जायचं आवडतं, म्हणजेच त्या मुलाशी मैत्री करायला आवडतं. म्हणून तिच्या मनामध्ये जी कल्पना आली असते, कोणतीही कल्पना, कोणतीही गोष्ट असो, माणसाच्या मनामध्ये पहिल्यांदा ती कल्पना येते. तशा प्रकारे जोच्या मनामध्ये कल्पना आली की आपण वरती जावं, म्हणजेच वरती म्हणजे वरती नव्हे, स्वर्गात नव्हे, तर या घरातील दुसऱ्या माळ्यावरती, म्हणजेच या लॉरेन्सच्या घरामध्ये तिला जायचं आहे. म्हणून ती म्हणते हू लाईक्ड टू डू डेअरिंग थिंग्स अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेग बाय हर क्विअर परफॉर्मन्सेस. अनेक वेळा तिनं मेघला आश्चर्यकारक करून ठेवलेलं असतं आपल्या कृतीनं. द प्लॅन ऑफ गोईंग ओव्हर. तिच्या मनामध्ये आहे की आपण वरती जायचं, वरती म्हणजे या घरामध्ये जायचं. तिच्या मनामध्ये एक कल्पना येते. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह आउट. आणि ती एके दिवशी तो म्हातारा बाहेर आहे का हे पाहते. अँड सेल्ड आउट टू डिग हर वे डाऊन टू द हेज वेअर शी पॉज अँड टूक सर्वे. त्यानंतर एके दिवशी ती सर्वे करते की जेणेकरून तो आजोबा बाहेर गेलेला असावा असं तिला वाटतं. ऑल क्वाईट. सर्व काही शांतता असते. कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडोज अँड सर्वंट्स आउट ऑफ साईट. आणि नोकर त्या घरातील दिसण्याचे झालेले असतात. नथिंग ह्युमन विजिबल इन द कर्ली ब्लॅक साईट अँड नथिंग ह्युमन विजिबल इन द कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन द थिन हँड ऑफ द अप्पर विंडो. तो जो लॉरेन्स आहे तो लीन करून बसलेला असतो, अशा प्रकारे खाली मान घालून बसलेला असतो. देअर ही इज. जोच्या मनामध्ये दे तो बघ तिथे आहे. पुअर बॉय, तो गरीब मुलगा, ऑल अलोन, सिक दिस डिस्मल डे. आज जो आजारी आहे आणि आजकालच्या जमान्यामध्ये तो सॅड आहे. डिस्मल म्हणजे सॅड डे. इट्स अ शेम. आय विल टॉस अप अ स्नोबॉल अँड मेक हिम टू लुक आउट अँड से अ काइंड वर्ड्स टू हिम. तिच्या मनामध्ये येते की आपण स्नोबॉल घ्यावा आणि त्याच्यावरती टाकावा घरावरती,
जेणेकरून तो आपल्याकडे पाहिल असं तिला म्हणत असते. आणि ती काय करते, बेथ आणि तिची बहीण ॲमे दोघी एकमेकावरती स्नोबॉल खेळत असतात आणि त्यामुळं तिच्या मनामध्ये येतं की आपण की बर्फाचा गोळा बनवावा आणि त्या घरावरती टाकावा. आणि ती काय करते, सरळ असा बर्फाचा गोळा बनते आणि जसं आपण डिस्कस थ्रो म्हणजे काय, थाळीफेक करतो जोरात असा मागे पुढे करते आणि जोरात ती अप वेंट द स्नोबॉल, जोरात असा गोळा फेकून देते वरती. आणि त्यानंतर काय होतं पहा, द हेड टर्न ॲट वन्स, आणि जो चेहरा भिंतीकडे लीन करून बसलेला असतो तो चेहरा थोडासा वळतो आणि पाहतो डिस्मल डे. आणि द अप वेंट द स्नोबॉल, तो बर्फाचा गोळा वरती केलेला आहे, त्यानं वळून पाहिलेला आहे. शोईंग फेस which lost its lifeless look in a minute, as big as eyes brightened and then mouth began to smile. आणि त्याचे डोळे विस्फारले त्यानं आणि त्यानंतर तो इकडे बघू लागला. जो nodded and laughed and flourished her broom as she called out. आणि तिच्या हातामध्ये जो झाडू होता तो झाडू हातात घेऊन ती काय म्हणते पहा, कम इन, कम डाऊन, खाली ये असं ती आपला झाडू हातात घेऊन ती त्याला बोलवते. त्यावरती तो काय म्हणतो बा, त्यावरती तो काहीच बोलत नाही. म्हटल्यानंतर जोच सुरुवात करते, हाऊ डू यू डू, आर यू सिक. त्यावरती ती प्रश्न विचारते, तू कसा आहेस, तू आजारी आहेस का. आर यू सिक, SICK सिक हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. जर आपण शब्दशः जर कॉमेडी करायला गेलो तर काय होईल पहा, आर यू सिक, तो म्हणेल आय एम ख्रिश्चन. कारण भारतामध्ये सीख असतात ना, भारतामध्ये सीख राहतात फक्त पंजाबमध्ये. तशाप्रकारे आय एम ख्रिश्चन म्हणेल तो. कॉमेडी करायचं नाही तर आपण म्हणतो असो, ती कॉमेडी जाऊ द्या. पण आपण बेटर लॉरी ओपन द विंडो अँड क्रोक्ड आउट ॲज होस्टली ॲज अ रॅवन. जर लॉरीनं आपली विंडो हळूवार उघडली आणि जणू काही काय डोंकाळा बाहेर पाहावा तसा हळूच म्हणाला, बेटर, थँक्यू, आय हॅव अ बॅड कोल्ड अँड बीन शट अप ए वीक. जणू काय मला थंडी आहे 8 दिवस आणि मी 8 दिवस कधीच दरवाजा उघडला नाही, घरामध्येच आहे. त्यावरती जो म्हणते, आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. अरे बच्चू, तू स्वतःचा वेळ कसा घालवतोस. नथिंग, इट्स ॲज डल ॲज टॉम्स अप हिअर. जणू काय एखाद्या टॉममध्ये, थडग्यामध्ये एखादा व्यक्ती असतो. मी एका 11वीच्या वर्गामध्ये विचारलं होतं टॉम म्हणजे काय, तर मुलांना आलेलं नाही आहे. टॉम म्हणजे काय तुम्ही सांगा बघू, तुम्हाला माहिती आहे टॉम म्हणजे काय. थडगे म्हणजे मेल्यानंतर ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये किंवा इतर धर्मांमध्ये जे बांधतात त्याला थडगे असं म्हणतात. थडग्यामध्ये फक्त मृत व्यक्ती असतो. आणि तो मुलगा म्हणतो लॉरी की इथं टॉमसारखं अशी अवस्था आहे, डोंट यू रीड. त्यावरती पुढचा प्रश्न जो विचारते, तू वाचतोस का रे. नॉट मच, दे वोंट लेट मी. ते मला वाचू देत नाही तसं तो लॉरी म्हणतो. कांट समबडी रीड टू यू. त्यावरती पुढचा प्रश्न ती विचारते, जो कोणी तुझ्यासाठी वाचू शकत नाही का. ग्रँडपा डज समटाईम्स बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम अँड आय हेट टू आस्क ब्रूक ऑल द टाईम. ब्रूक म्हणजे काय, तर त्याचं शिक्षक, त्याच्या शिक्षकाचं नाव. तो म्हणतो ग्रँडपा कधी कधी माझ्यासाठी वाचतात पण माझी पुस्तकं त्याला आवडत नाही. आवडतील कशी. करून भागला आणि ग्रँडपा देवपूजेला लागला. आता त्याला ख्रिश्चन धर्माप्रमाणे बायबल आणि बायबलशी रिलेटेड पुस्तकं आवडतील. छोट्या मुलाची पुस्तकं त्याला थोडीच आवडणार आहेत, 15 वर्षाच्या मुलाची. म्हणून ग्रँडपाचं वाचन आणि नॉर्मली त्या मुलाचं वाचन हे वेगळंच असणार. हॅव समवन कम टू सी यू. आपल्या गावामध्ये बघा कोण आजारी असेल तर बघायला येतात लोक. तशा प्रकारे
जो विचारते, तुला कोणी बघायला आलं का रे? देअर इजंट एनीवन. आय वुड लाईक टू सी बॉईज मेक समरो अँड माय हेड इज वीक. तो पुन्हा म्हणतो, मुलं दंगा करतात आणि माझा हात जे हेड आहे, माझे जे डोके आहे ते अतिशय वीक आहे, नाजूक आहे. त्यामुळं मला कोणी बघायला येत नाही, याशिवाय मी कोणाशी बोलत नाही. त्यावरती जो म्हणते, इजंट देअर समवन अ नाईस गर्ल who would read and amuse you? Girls are quiet and like to play a nurse. मुली चांगल्या असतात, याशिवाय तुला कोणी मुलगी वगैरे येते का तुम्हाला वाचायला? त्यावरती तो म्हणतो, डोंट नो एनी, मला कोणी माहीत नाही. त्यावरती ती जो म्हणते, यू नो अस, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती आहे का, आमच्याबद्दल माहिती आहे का? अँड देन लाफ्ड अँड स्टॉप्ड. ती हसते आणि थोडं थांबते. सो आय डू. हो ठीक आहे. विल यू कम प्लीज, क्राईड लॉरी. लॉरी म्हणतो, तू येशील का? 5 नंबर पानावरती सुरू झालेला आहे. 5 नंबर पानावरती, आय एम नॉट क्वाईट अँड नाईस बट आय विल कम. जसं शोलेमधील बसंती असते, तशी जो टॉकेटिव्ह असते, भरपूर बोलणारी असते. धर्मेंद्र शांत असतो, तशा प्रकारे जो मात्र बोलत असते. आणि इथं लॉरी शांत आहे, अजिबात जास्त बोलत नाही आहे, अशी त्याची अवस्था आहे. त्याप्रमाणे तो पुन्हा विचारतो, तू माझ्यासाठी येशील का? आय विल कम इफ मदर विल लेट मी. जर मम्मीनं मला पाठवलं तर मी येईन. आय विल गो अँड आस्क हर. मी जाईन, मम्मीला विचारीन, आणि जर मम्मीनं परमिशन दिली तर मी जो म्हणते माझ्या घरातून परमिशन काढेन आणि त्यानंतर मी तुझ्या घरामध्ये येईन. आणि काही वेळानंतर लॉरीसुद्धा एक्साइट होतो. त्याला वाटतं की आता कोणीतरी कंपनी मिळणार आहे, म्हणून तो खुश आहे. तो थोडंफार घर नीटनेटकं लावण्याचा प्रयत्न करतो. आणि लिटल जंटलमॅन म्हणजेच एक इथे कर्ली हेअर्ड पर्सन, तो त्याचे जे केस असतात ते कुरळे असतात, म्हणून तो व्यवस्थित करण्याचा, केस व्यवस्थित करण्याचा, घर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर काय झालं, ऑल राईट, शुअर अप. त्यानंतर थोड्या वेळानंतर लॉरीच्या घरामध्ये बेल वाजते. कारण जोनं सांगितलं असतं मी घरी विचारणार, आणि जोनं सांगितलं असतं की जर मम्मीने परवानगी दिली तर मी येणार, म्हणून घरामध्ये बेल वाजते. बेल वाजल्यानंतर त्याचा सर्वंट जातो, नोकर जातो, आणि नोकर दरवाजा उघडतो. आणि तो लॉरीला काय म्हणतो पहा, लॉरी अँड सरप्राईज लुकिंग सर्वंट केम रनिंग आउट ऑफ अनाउन्स अ यंग लेडी. एक लहान मुलगी आलेली आहे असं नोकर त्याला सांगतो. नोकर कोणाला सांगतो? लॉरेन्सला सांगतो. तर आपण पान नंबर 5 वरती चौथा पॅराग्राफ पाहत आहोत की यामध्ये काय होतं पहा. जो म्हणते की मम्मीने जर परमिशन दिली तर मी येईन असं सांगून ती त्याला दरवाजा बंद करायला सांगते, विंडो बंद करायला सांगते, आणि ती निघून जाते. घरी विचारते तर हा मुलगा जो आहे लॉरेन्स तो खुश होतो. कोणीतरी आपल्याला मिळणार आहे, भेटणार आहे म्हटल्यानंतर तो जरा घर नीटनेटकं लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर बेल वाजते. बेल वाजल्यानंतर लॉरीसाठी एक मुलगी आलेली आहे, यंग लेडी आलेली आहे असं सर्वंट सांगतो. ऑल राईट, शो हर अप, इट्स मिस जो. तो लॉरी म्हणतो की ती जो आहे तिला वरती पाठवून दे. त्यानंतर जो वरती जाते ती पुन्हा अनाऊन्स करते, हिअर आय एम, बॅग अँड बॅगेज. मी बॅग आणि बॅगेज घेऊन आलेले आहे असं शी सेड ब्रिस्कली, हॅपीली, आनंदानं ती म्हणते. मदर सेंड हर लव. मम्मीनं आपलं प्रेम पाठवलेलं आहे. ग्लॅड इफ आय कुड डू एनिथिंग फॉर यू. मेक वॉन्टेड मी टू ब्रिंग हर सम ऑफ द ब्लॅक मेंच. आणि मेकनं ब्लॅक मेंच पाठवले असते, आल्मंड फ्लेवर्ड मिल्क पडिंग त्यासाठी पाठवलं असतं. याशिवाय बेथनं आपली 3 किटन्स पाठवली असतात. हे सर्व पाहिल्यानंतर आय नो
यू लाफ ॲट देम. आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तू हसशील. पण त्यांना आय कुडंट रिफ्यूज. ती म्हणते की मी हे नकार देऊ शकत नाही. शी वॉज सो अँशियस टू डू समथिंग. त्या सर्व गोष्टी आणि बेतसुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करावं यासाठी ती चिंतेत असते. म्हणून तिनं मांजरीची पिलं पाठवलेली आहेत. इट सो हॅपन दॅट बेट्स फनी लॉन वॉज जस्ट अ थिंग फॉर अ लाफिंग ओव्हर द किड्स. आणि बेत आता त्या किड्सबद्दल सांगते की बेतच्या किटबद्दल. लॉरी फॉरगॉट हिज बेस्टफुलनेस अँड ग्रू सोशिएबल ॲट वन्स. आणि बेतच्या किटन्समुळं तो थोडा सोशिएबल होतो आणि त्याच्यामध्ये असणारा जो शायनेस असतो किंवा लाजरेपणा बुजरेपणा जो असतो तो विसरून जातो. दॅट लुक सो टू प्रिटी टू एट, ही सेड स्माइलिंग विथ प्लेजर. अँड जो अनाउन्स्ड द डिश अँड शॉट द ब्लॅक मेंच. त्यानंतर जोनं काय केलं तर ब्लॅक मेंच दिलं. मम्मीनं दिलेलं काहीतरी वस्तू असते ती देते. ह्या सर्व गोष्टीनंतर त्याचा थ्रोट जो आहे तो दुखायचा बंद होतो थोडाफार. आणि ॲमेज पेट जर्नी. ॲमेच्या पेट स्कारलेट फ्लावर्स या सुद्धा ती सोबत आणलेली असते. इट इजंट एनिथिंग, ओनली दे ऑल फेल्ट काइंडली अँड वॉन्टेड टू शो इट. टेल द गर्ल टू पुट इट अवे फॉर. पान नंबर 6 वरती आलेलो आहेत आपण. आम्ही फक्त समरी घेतोय या पाठाची थोडक्यात समरी, जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजावं यासाठी आपण फास्ट जातोय. नाहीतर हा पाठ शिकवायला जवळजवळ 2 तास लागतील सर्व डिटेल घ्यायचं म्हटलं तर. ओके. कॅन इट अँड ब्रिंग सॉफ्ट इट विल स्लीप डाऊन विदिन हर्टिंग युअर सोअर थ्रोट. आणि ज्या काही ब्लॅक मेंज वगैरे आहे त्याच्यामुळे तुझा सोअर थ्रोट आहे जो गळा पूर्णपणे साफ होईल. आणि व्हॉट अ कोझी रूम दिस इज. त्यानंतर जो इकडे तिकडे बघते आणि ती म्हणते की अरे तुझी रूम जी आहे ती कोझी आहे, थोडीशी विचित्र आहे, वॉर्म आहे. इट माइट इफ इट वॉज केप्ट नाईस. ती चांगली लावली पाहिजे. द मेड्स आर लेझी अँड आय डोंट नो हाऊ टू मेक देम माइंड. इट वरीज मी दो. मला चिंता वाटते माझ्या रूमबद्दल, पण मी काहीच करू शकत नाही. माझे जे सर्वंट आहेत ते सर्वंट माझी रूम लावतात असं लॉरी म्हणतो आपली रूम व्यवस्थित नसल्यामुळं. आय विल राईट इट अप 2 minutes. 2 मिनिटामध्ये मी तुझी रूम लावते. मग जो काय करते इकडचं तिकडचं सगळं करते आणि सर्व व्यवस्थित लावते. नाव देन यू आर फिक्स्ड. पिलोज पंपड अप आणि सर्व पुले सोफा वगैरे किताबे व्यवस्थित ठेवते. या सर्व गोष्टी ठेवल्यानंतर ती म्हणते बघ आता तुझी रूम व्यवस्थित लागलेली आहे. त्यानंतर as laughed and talked, Joe was whisked things into her place and given quite a different air to the room. आणि रूम लावल्यानंतर त्या रूममधून व्यवस्थितपणे हवा येत असते. when she beckoned him to sofa. त्यानंतर ती त्याला बोलवते, तू इकडे ये म्हणते. he sat down with a sigh of satisfaction saying gratefully. आणि तो हळूवारपणा एखाद्या सॅटिस्फॅक्शन आनंदानं तो जवळ येतो. ग्रेटफुल कृतज्ञतेनं. हाऊ काइंड यू आर. येस दॅट्स वॉट इट वॉन्टेड. नाव प्लीज टेक अ बिग चेअर अँड लेट मी डू समथिंग टू अम्यूज माय कंपनी. त्यावरती तो म्हणतो आता तू चेअर घे आणि तुझ्यासाठी मी काहीतरी करतो. त्यावरती ती काय म्हणते बा, नो आय केम टू अम्यूज यू. मी तुला हॅपी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी मी आलेली आहे. शाल आय रीड अलाउड. त्यावरती ती म्हणते मी तुझ्यासाठी पुस्तकं वाचू का मोठ्याने. जो लुकड अपेक्षितली जो आहे जो इगरली विचारते त्याच्याबद्दल. टुवर्ड्स सम इन्व्हायटिंग बुक्स नियर बाय. आणि कोणीतरी काहीतरी नवीन पुस्तक आहे का ती बघत असते. त्यानंतर ती म्हणतो बा थँक्यू, आय हॅव रीड ऑल दोज अँड इफ यू डोंट माइंड आय वुड रादर टॉक आन्सर्ड लॉरी. लॉरी म्हणतो तू माझ्यासाठी गप्पा मार माझ्यासोबत.
जेणेकरून ही पुस्तकं जी आहेत ती मी सर्व वाचलेली आहेत, कारण मी एकटाच असतो घरामध्ये, त्यामुळे मी ही सर्व पुस्तकं वाचलेली असते. नॉट अ बिट. आय विल टॉक ऑल डे इफ यू विल ओनली सेट मी गोईंग. बेथ सेज आय नेवर नो वन टू स्टॉप. जसं शोलेमध्ये धर्मेंद्रची हेमामालिनी असते बसंती, तशा प्रकारे जो असते. एकदा सुरू केलं की कॅसेट लावल्यासारखं बटन दाबल्यानंतर बोलतच राहील, असं बेथचं मत आहे, असं जो सांगते. इज बेथ द रोझी वन. त्यानंतर तो सर्व मुलींचं वर्णन करतो. बेथ जी आहे ती रोज लाईक आहे, हू स्टेज इन होम अँड गुड डील्स अँड समटाईम्स गोज आउट विथ अ लिटल बास्केट. कधी कधी ती आपलं स्वतःचं बास्केट घेऊन बाहेर येते. आस्क लॉरी विथ इंटरेस्ट. आणि लॉरीला हा मनामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे तो विचारतो की ती बेथ जी आहे ती रोजी लाईक आहे आणि ती बाहेर बास्केट घेऊन जाते. यस, दॅट्स बेथ. शी इज माय गर्ल अँड द रेग्युलर गुड वन शी इज टू. याशिवाय ती चांगली आहे असं ती म्हणते. द प्रिटी वन इज बेथ अँड द कर्ली हेअर्ड वन इज एमे. आय बिलीव्ह. जी सुंदर आहे ती मेघ आहे. याशिवाय जिचे कुरळे केस आहेत ती एमे आहे असं मला वाटतं. आय बिलीव्ह. मला विश्वास आहे असं लॉरी म्हणतोय. हाऊ डिड यू फाइंड दॅट आउट. अरे तू ते कसं समजून घेतलास. त्यावरती तो काय म्हणतो बा, लॉरी कलर्ड अप. असं म्हटल्यानंतर थोडंसं लॉरी ओशाळला. बट आन्सर्ड फ्रँकली. मात्र त्यानं खुले मनाने उत्तर दिलं. वाय यू सी I often hear you calling to another, and when I am alone up here, I can't help looking over at your house. तो म्हणतो की जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा एकमेकींची नावं घेऊन चिडवता, त्यामुळं मला हे समजलेलं आहे. आय बेग युअर पार्डन फॉर युअर बीइंग सो रूड दॅट sometimes you forget to put down the curtains at the window where the flowers are. आणि जिथं फ्लावर्स आहेत तिथे कर्टन्स मी लावलेले असतात, ते लावण्याचं तुम्ही विसरता. आणि त्यामुळं मला माहिती आहे की तुम्ही एकमेकींची नावं घेऊन चिडवता, त्यामुळं मला नावं माहिती आहेत असं तो सांगतो. लॉरी सांगतो. हर फेस इज राईट अपोजिट अँड इट लुक सो स्वीट बिहाइंड द फ्लावर्स. तिचा जो चेहरा असतो तो अपोजिट साईडला असतो आणि तो फुलांच्या मध्ये फार सुंदर दिसत असतो. आय कॉन्ट हेल्प वॉचिंग इट. आय हॅवंट गॉट एनी मदर यू नो. लॉरी म्हणतो पुन्हा की जणू काय मला मम्मी नाही. त्यामुळं तो लॉरी पॉकेट द फायर अँड हाईड द ट्विचिंग ऑफ द लिप्स दॅट ही कुड नॉट कंट्रोल. आणि आता लॉरीच्या मनामध्ये थोडासा लड्डू फुटण्याचा प्रयत्न झाला. तो आपले ओठ थोडा हलवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ती काय म्हणते, द सॉलिटरी हंग्री लुक इन हिज आईज वेंट स्ट्रेट टू द जोज वॉर्म हार्ट. आणि त्याच्या हंग्री लुक्सला जोच्या मनामध्ये सुद्धा ती भावना येत असते. पण शी हॅड बीन सो सिम्पली टॉट दॅट देअर वॉज नो नॉनसेन्स इन हर हॅड. तिच्या मनामध्ये काही चुकीचं नसतं. लॉरी वॉज सिक अँड लोनली अँड फिलिंग हाऊ रिच शी वॉज in the home and happiness. She gladly tried to share it with him. त्यानं त्याच्यासोबत येण्याचं का ठरवलं असतं तर मेक फ्रेंडली. त्याला फ्रेंडली बनवायचं असतं किंवा मित्र बनवायचं असतं म्हणून ती आलेली असते. विल यू नेवर ड्रॉ द कर्टन्स एनीमोर अँड आय गिव्ह यू लीव अ लुक ॲज मच ॲज यू लाईक. आय जस्ट विश दो इन्स्टेड ऑफ पिपिंग यूड कम ओव्हर अँड सी अस. त्यावरती ती जो म्हणते की इथून पुढे आम्ही कर्टन्स वगैरे लावणार नाही आणि मदर इज स्प्लेंडिड. शी वुड हेल्प यू ऑफ द गुड अँड बेथ वुड सिंग इफ आय बेग टू हर. जर बेथला सांगितलं तर बेथ तुझ्यासाठी गाणे म्हणेल. आय वुड डान्स. तुझ्यासाठी डान्स करेल. मेग अँड आय वुड मेक यू लाफ ओव्हर द फनी स्ट्रेज प्रॉपर्टीज. याशिवाय मेघ आणि मी फनी प्रॉपर्टीजनं तुला हसू. विड हॅव जॉली टाईम
वुड युअर ग्रँडपा लेट यू? त्यानंतर ती पुन्हा प्रश्न विचारते की तुझ्या आजोबा तुला सोडतील का? जर त्यावरती तो उत्तर देतो, जर तुझ्या मम्मीनं त्यांना सांगितलं तर आजोबा मला सोडतील. वी आर नॉट स्ट्रेंजर्स. आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रेंजर्स आहात असं त्या लॉरीनं म्हटल्यानंतर ती म्हणते, वी आर नॉट स्ट्रेंजर्स. यू निडंट थिंक यू वुड बी अ बॉदर. वी वॉन्ट टू नो you and I have been trying to do it ever so long. We haven't been here a great while, you know, but we have got acquainted with all the neighbors but you. आम्ही जे आमचे शेजारी आहेत त्यांच्याशी आम्ही नेबरली राहतो, दररोज आम्ही त्यांना पाहतो, त्यांना बोलवतो, पण मला कधीच बघितलं नाही तुझ्याबद्दल असं जो सांगण्याचा प्रयत्न करते. यू सी, ग्रँडपा लिव्ज अमंग हिज बुक्स. ग्रँडपा आपल्या बुक्समध्ये राहतो. अँड व्हॉट वॉज आउटसाईड, त्यांना बाहेर काय चाललं आहे त्याच्याबद्दल माहीतच नसतं. मिस्टर ब्रूक, माय ट्युटर, डझंट स्टे हिअर, यू नो, अँड आय हॅव नो वन टू गो अबाउट विथ मी. आणि मायाबद्दल जर विचारलीस तर माझ्यासोबत इथं कोणच नसतं. I just stopped at home and get on as I can. आणि मी एकटाच घरी असतो, मला जसं पाहिजे तसं मी राहतो. That's bad. You ought to come, make an efforts and go visiting everywhere and you will have plenty of friends and pleasant places to go to. याशिवाय ती म्हणते की तू बाहेर गेलं पाहिजेस, अनेक गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्या तू बघितल्या पाहिजेत. याशिवाय प्लीजंट प्लेसेस आहेत ती तू बघितले पाहिजेत. नेवर माइंड ऑफ बिईंग बॅशफुल. याशिवाय ओशाळल्यासारखं किंवा लाजरेपणाने तू घरी राहू नकोस. इट वोंट लॉस्ट लॉंग इफ यू कीप गोईंग. जर तू बाहेर गेलास तर त्यापेक्षा तू चांगला राहशील असं ती जो सांगते. लॉरी टर्न रेड अगेन बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बिईंग अक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस. For there was so much goodwill in Joe, and it was impossible not to take her blunt speeches as kindly as they were meant. याशिवाय लॉरीच्या वतीत जर पाहिलं तर त्यानं पुन्हा अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. डू यू गो लाईक युअर स्कूल? तुला तुझं स्कूल आवडतं का? आजकाल द बॉय त्या मुलानं विचारलं. चेंजिंग द सब्जेक्ट, त्यानं सब्जेक्ट चेंज करून तिला विचारलं. During which he was stared at the fire and Joe looked about her well pleased. आणि जो आनंदानं ती म्हणते की काय, डोंट गो टू स्कूल, आय एम अ बिझनेसमॅन, दॅट इज गर्ल. ती म्हणते मी बिझनेसमॅन किंवा बिझनेस गर्ल आहे, मी शाळेला जात नाही असं जो उत्तर देते. I go to wait on my great aunt and a dear cross old soul she is too, answered Joe. त्यानंतर जो उत्तर देते की मी ग्रेट ऑनकडे जाते. लॉरी ओपन द माउथ टू आस्क अनदर क्वेश्चन. लॉरी पुन्हा आपला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो, पण थोडासा विचार करतो की तो लॉरी सेन्सिबल असतो ना. लॉरी श्रीमंत घरातला आहे, त्यामुळे त्याला कधी बोलावं, कधी बोलू नये, कधी शांत बसावं हे माहिती आहे, म्हणून तो काहीच बोलत नाही. जो लाईकडे ही इज गुड ब्रीडिंग. म्हणजे जोला त्याचा स्वभाव, कल्चर्ड बिहेवियर आवडतं. डिडंट माइंड हॅव्हिंग अ लाफ ॲट ऑन मार्च. सो शी गेव हिम अ लवली डिस्क्रिप्शन ऑफ द फिट गिटिंग ओल्ड लेडी. त्यानंतर फिट गिटिंग ओल्ड लेडीबद्दल तो सांगतो. लॉरी एन्जॉयड दॅट इमेन्सली. And when she told about the prime old gentleman who came once to woo Aunt March in the middle of the fine speech, how Poole had twickled his wigs of his great dismay, that the boy lay back and laughed till the tears ran out of his cheeks. And maid popped her head in to see what was the matter. आणि त्यानंतर मेड येते. त्यानंतर काय म्हणतो, oh that it doesn't mean
नो एंड ऑफ गुड्स. टेल ऑन प्लीज, ही सेड. आणि त्यानंतर तो पुन्हा तिच्याकडून अपेक्षा करतो की भरपूर पुढचं सांग. टेकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा कुशन रेड अँड शायनिंग विथ मेरीमेंट. तो आनंदी असतो. पहिल्यांदा मला वाटते तो आयुष्यामध्ये आनंदी आहे. त्या आनंदाच्या भरात तो तिला विचारत आहे की पुढचं काय ते सांग. मच इलेटेड विथ हर सक्सेस, जो डिड टेल ऑन all about the plays and plans, their hopes and fears for the fathers. याशिवाय त्यांच्या मनामध्ये वडिलांच्याबद्दल भीती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न असते. जोज डिलाइट शी फॉन्ड दॅट पान नंबर 9 दॅट लॉरी loved them as well as she did and had read even more than herself. लॉरीला त्याच्यापेक्षा सुद्धा भरपूर पुस्तकं वाचली असतात, कारण तो एकटाच असतो ना, त्यामुळे घरामध्ये त्याला वाचण्याशिवाय दुसरं काही राहतच नाही आहे. If you like them too so much, come down and see ours. Grandfather is out, so you needn't be afraid, said Laurie getting up. त्यानंतर लॉरी उठून म्हणतो की आता ग्रँडफादर बाहेर आहेत, त्यामुळे तुला घाबरण्याचं काही गरज नाही, काही कारण नाही. त्यावरती ती म्हणते, आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, रिटर्न्ड जो विथ अ टॉस ऑफ हर हेड. त्यानंतर ती आपलं सर हलवून म्हणते, डोकं हलवून म्हणते, मला काही घाबरायचं काही कारण नाही, कारण मी कोणालाही घाबरत नाही असं जो म्हणते. त्यावर आय डोंट बिलीव्ह यू आर. मला मात्र लॉरी म्हणतो, मला वाटत नाही तू घाबरत नाहीस असं, कारण तू घाबरतेस असं त्याला म्हणायचं असतं. त्यानंतर काय होतं बा, त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ती म्हणते, थिओडोर लॉरेन्स, यू आर द रिचेस्ट पर्सन ऑफ द वर्ल्ड. तू या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेस, कारण सर्व काही गोष्टी तुझ्याकडे आहेत. जो स्टॉप टू एक्झामिन व्हॉट एव्हर स्टक हर फॅन्सी अँड प्रान्स्ड. ती अडकळून पुढे बोलण्याचा प्रयत्न करते. बुक्स पाहिल्यानंतर ती म्हणते, व्हॉट रिचनेस, काय श्रीमंती आहे. हॅलो चेअर्स, आर्म चेअर्स असतात पुस्तकामध्ये, पुस्तकं ठेवलेली असतात व्यवस्थित. याशिवाय हे सर्व बघितल्यानंतर ती म्हणते, गेझिंग आउट ऑफ हर अँड एअर विथ इंटेन्स सॅटिस्फॅक्शन. तिच्या मनामध्ये एक अनुभव येतो. ती म्हणते, थिओडोर लॉरेन्स, यू ऑट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड. तू जगातील सर्वात आनंदी मुलगा आहेस. ॲडेड इम्प्रेसिव्हली. ती इम्प्रेसिव्हली पुढे सांगण्याचा प्रयत्न असते. अ फेलो कांट लिव्ह ऑन बुक्स, सेड लॉरी. लॉरी म्हणतो, कोणी व्यक्ती पुस्तकांवरती जगू शकत नाही जो, असं त्याला म्हणायचं असतं, कारण पुस्तकं ही वेगळी आणि रिअल लाईफ जीवन हे वेगळं असतं. एक्सायटेड एक्सक्लेम्ड विथ अलार्म, मेर्सी मी. त्यानंतर एक बेल वाजते. बेल वाजल्यानंतर जो घाबरते, मर्सी मी, इट्स युअर ग्रँडपा. हे तुझे आजोबा आले वाटतं असं ती घाबरते. त्यानंतर काय होतं पहा, तर एक मेड येते, सर्वंट येते आणि म्हणते, इट्स अ टाईम फॉर द डॉक्टर. तुम्हाला तुमच्या पाहण्यासाठी तुम्हाला डॉक्टर आलेले आहेत असं तिला सांगण्यात येतं. त्यानंतर तो जोची मजा करतो, अरे तू तर आता म्हणाली होतीस मी कोणाला घाबरत नाही आणि आता बेल वाजल्या घाबरलीस की काय, असं लॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर थोड्या वेळानंतर लॉरी तिची परवानगी घेतो आणि विचारतो, आता तू एकटी थांबतेस का इथे. तर ती म्हणतो, आय एम ग्रेट डील बेटर फॉर इट अँड एव्हर सो मच ऑफ ऑब्लिज्ड. आय एम ओनली अफ्रेड यू आर व्हेरी टायर्ड ऑफ टॉकिंग टू मी. इट वॉज सो प्लेझंट आय कुडंट बिअर टू स्टॉप. अँड लॉरी ग्रेटफुली. आणि लॉरी कृतज्ञतेनं म्हणतो, द डॉक्टर टू सी यू सर. अँड द मेड वेकंड ॲज शी स्पोक. आणि मेडनं त्याला बोलवलं, डॉक्टर बघण्यासाठी आलेले आहेत असं लॉरीला सांगितलं. पान नंबर 10 वरती दुसरा पॅराग्राफ, वुड यू माइंड इफ आय लेफ्ट यू फॉर अ मिनिट. आय सपोज आय मस्ट सी हिम, सेड लॉरी. लॉरी म्हणतो की मला आता डॉक्टरला भेटावं लागेल, कारण डॉक्टर मला बघण्यासाठी आलेले आहेत. त्यावरती, डोंट माइंड मी, आय एम हॅपी ॲज अ क्रिकेट हिअर, आन्सर्ड जो म्हणते की मी इथं क्रिकेटसारखी एकटी राहिली ते चालेल,
त्यानंतर तो लॉरी निघून जातो. लॉरी वेंट अवे अँड गेस्ट अमिस्ड हरसेल्फ ऑफ द ओन वे. इथं गेस्ट जी आहे ती स्वतः वेळ घालवण्याचा प्रयत्न करते आणि इथं सर्व गोष्टी ती पाहण्याचा प्रयत्न करते. थँक्यू मॅम सेड द ग्रफ व्हॉइस बिहाइंड हर. आणि लॉरी गेल्यानंतर जो काय करते बघ, वेन द डोअर ओपन्ड द अगेन, त्यानंतर ओल्ड जेंटलमॅन जो आहे तो तिच्या पाठीमागे येऊन उभे राहतो, काहीच बोलत नाही. ती मात्र तिला वाटतं की कदाचित त्या मेड सर्वांना दरवाजा उघडला की काय, म्हणून ती आपली समोर बघत आहे एक फोटोकडं, स्टॅच्यूकडं. सेड डिसाइडेडली आय एम शुअर नाऊ आय शुडंट बी अफ्रेड ऑफ हिम. मी आता तिला घाबरत नाही. ही इज गॉट गुड आईज. त्या चेहऱ्याकडे बघून, फोटोकडे बघून ती जो म्हणत असते ही हॅड गॉट काइंड आईज. त्याला काइंड आईज आहेत, काइंड आईज. त्याचे डोळे जे आहेत ते काइंड आहेत, काइंड आईज. ग्रीन माउथ, ग्रीन चेहऱ्याचा आहे. ग्रीन माउथ म्हणजे लिटल बॅड. याशिवाय लुक्स ॲज हँडसम ॲज ट्रेमेंडस विल. ट्रेमेंडस विल, ट्रेमेंडस विल. त्याच्या मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती आहे. बट ही इज नॉट ॲज हँडसम ॲज माय ग्रँडपा. माझ्या ग्रँडपा इतके ते सुंदर नाही आहेत. हे एवढीच खोट त्या फोटोकडे बघून जो निकाल काढते. त्यानंतर तो आजोबा जो मागं उभारलेला असतो तो काय म्हणतो, थँक्यू मॅम सेड द ग्रफ व्हॉइस बिहाइंड हर. अँड देअर टू हर ग्रेट डिस्मे स्टूड ओल्ड मिस्टर लॉरेन्स. आणि मिस्टर लॉरेन्स तिच्या पाठीमागे उभा राहतो. पुअर जो ब्लश्ड टिल शी कुड ब्लश एनी लेटर. आणि आता मात्र ती लाजलेली आहे, पण ती घाबरत नाही. न घाबरता ती त्याला सामोरे जाते. तो आजोबा दुसऱ्या वेळा दरवाजा उघडून आत येतात आणि ते तिच्या पाठीमागे उभे असतात आणि ती बोलत असते. ग्रीप व्हॉइस, ग्रीम फेस, काइंड आईज, ट्रेमेंडस विल. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर तो तिच्याबद्दल विचारतो. सो यू आर नॉट अफ्रेड ऑफ मी. हे तू मला घाबरत नाहीस असं ते आजोबा विचारतात. नॉट मच सर. नाही सर असं जो म्हणते. अँड यू डोंट थिंक मी ॲज हँडसम ॲज युअर ग्रँडफादर. नॉट क्वाईट सर. आणि त्यानंतर तो पुन्हा विचारतो, तू मला तुझ्या आजोबा इतका सुंदर समजत नाहीस का. त्यानंतर ती स्पष्टपणे सांगते, हो नाही सर. अँड आय हॅव गॉट अ ट्रिमेंडस विल. मला इनॉर्मस विल आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे असं तुझं मत आहे. आय ओनली सेड आय थॉट सो. मला वाटलं म्हणून मी बोलले सर. बट यू लाईक मी इन स्पाईट ऑफ इट. असं असलं तरीसुद्धा मी तुला आवडतो. यस आय डू सर. हो मी आवडतो. असं तुम्ही मला आवडता असं ती सांगते. दॅट आन्सर प्लीज द ओल्ड जेंटलमॅन. आणि ती उत्तरं ऐकल्यानंतर तो म्हातारा माणूस आनंदी होतो. ही गेव अ शॉर्ट लाफ. त्यानं थोडंसं हसला तो. शुक हेड अँड विथ हर अँड पुटिंग हर फिंगर अंडर हर चिन. त्यानंतर त्यानं आपलं बोट तिच्या हनवटीवर ठेवलं. टर्न्ड अप हर फेस. त्यानंतर तिचा चेहरा वरती घेतला आणि म्हणला, एक्सक्लेम्ड gravely, let it go, saying with a nod, you have got your grandfather's spirit. तुला तुझ्या आजोबांकडून इच्छाशक्ती मिळालेली आहे, स्पिरिट मिळालेलं आहे असं तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणतो तो. बट व्हॉट इज बेटर, ही वॉज अ ब्रेव अँड ऑनेस्ट वन अँड आय वॉज प्राऊड टू बी हिज फ्रेंड्स. मला त्याच्याशी मैत्री करायला आवडेल असं तो म्हणतो. थँक्यू सर. अँड जो वॉज क्वाईट कम्फर्टेबल आफ्टर दॅट फॉर इट सुटेड हर एक्झॅक्टली. त्यानंतर ते जोला ते कम्फर्टेबल वाटायला लागतं, कारण जो आपल्याला माहिती आहे ती पोटाखेटीव आहे, बोलणारी आहे, बसंतीसारखी सारखं शोलेमधील बसंतीसारखी सारखं बोलणारी असल्यामुळं ती आता व्यवस्थित कम्फर्टेबल बोलू लागते त्या आजोबांची सुद्धा.
what have you been doing to this boy of mine? हे तू त्या मुलाबरोबर काय करत होतीस, असा एक प्रश्न आजोबा करतात. ओनली ट्राईंग टू बी नेबरली. याच्यावरून आपला धड्याचा पाठ आहे, धड्याचं नाव आहे ट्राईंग टू बी नेबरली. मी शेजार धर्म पाळण्याचा प्रयत्न करत असते. ट्राईंग टू बी फ्रेंडशिप, मैत्री करण्याचा प्रयत्न करत असते. टू जो टोल्ड हर विथ हर हाऊ हर विजिट केम ऑन अबाउट. आणि त्यानंतर जो सर्व सांगते मी कशी आले, बर्फाचा गोळा असा टाकला वरती आणि त्यानंतर त्यानं पाहिलं, त्यानंतर मी थोड्या वेळाने वरती आले, हे सर्व गोष्टी तिने सांगण्यास सुरुवात केली. सिन्स लिटल लोनली अँड यंग फोक्स. आणि सर्व गोष्टी सांगितल्यानंतर पुन्हा काय होतं बा, आणि त्यानंतर आजोबा शेवटी स्प्लेंडेड क्रिसमस प्रेझेंट दिल्याबद्दल जो विचारते, तर तो म्हणतो टट 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 दॅट वॉज अ बॉयज अफेअर्स. आणि ते जे काम आहे ते मुलाचं आहे, ते मी केलं नाही. शेवटचा धडा, शेवटचं पान. तट टट टट हो 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 छे 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 ते माझं काम नाही आहे, ते क्रिसमस प्रेझेंट द्यायचं काम ते मुलाचं आहे. डुईंग नाईसली सर अँड वेंट टू जो व्हेरी विसली. त्यानंतर काय होतं पा, त्यानंतर थोड्या वेळाने चहाची बेल होते आणि आजोबांना चहासाठी बोललं जातं. आजोबासुद्धा जोला चहासाठी बोलवतात आणि तिच्याशी बिईंग नेबरली म्हणजेच मैत्रीपूर्ण व्यवहार करण्याचं कार्य आजोबासुद्धा करतात. ह्यामध्ये आपण पाहिलं की जो कशी आहे, त्यानंतर जोनं लॉरीशी कशी मैत्री केली, लॉरीच्या घरामध्ये ती कशी गेली इथंपर्यंत. यानंतर आजोबा कसे आले, आजोबा मागे उभा राहत होते, ती फोटोकडे पाहत होती आणि फोटोकडे पाहिल्यानंतर जोनं भरपूर अशा गोष्टी बघितल्या, ऐकल्या, त्याच्या चेहऱ्याबद्दल बोलली. त्यानंतर या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. अशा प्रकारे आपला हा पाठ पूर्ण होतो. तुम्हाला 12 मार्काचा एक पॅरेग्राफ येणार आहे. टर्मिनलसाठी पहिल्या 3 लेसनवरून एक पॅरेग्राफ येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या एक्झामसाठी म्हणजे टर्मिनल नंतरच्या एक्झामसाठी पुढचे 3 लेसन आहेत, त्या 3 लेसनमधून एक पॅरेग्राफ येणार आहे. त्यामुळं पहिले 3 लेसन व्यवस्थित बघा टर्मिनलसाठी. ओके, आता आपला हा धडा पाठ संपलेला आहे. तुम्हाला धड्याच्या शेवटचे उत्तरं पाहिजे असतील तर तुम्ही लिहू शकता, नसतील तर 2-3 पॅरेग्राफ घ्या आणि ते पॅरेग्राफची उत्तरं कशी लिहायची याची तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हा धडा समजेल. थँक्यू आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक फॉर अंडरस्टँडिंग दिस चॅप्टर. जर तुम्हाला लेसन आवडला असेल तर आपलं चॅनल आहे माई नावाचं, MAI कॅपिटलमध्ये 3 अक्षर आहेत, MAI. त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आवडलं तर, नसेल तर नको करू. थँक्यू. तुमचा लाईक चांगला आहे किंवा न चांगला आहे काही असो, मी अजूनही 11वीच्या 12वीच्या पोस्टांबद्दल तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवत राहीन. थँक्यू.